हा मध्य रेल्वेचा संपूर्ण ठाणे स्थानकातला पट्टा आपण पाहतोय। या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी नाहीये, मात्र हे सगळे चाकरमानी रेल्वेची लोकलची वाट पाहत आहेत। अडकलेत आणि त्याच रेल्वे ट्रॅकवरनं अनेक जे ते प्रवासी जे ठाणे स्थानक गाणत आहेत आणि ठाणे स्थानक या ठिकाणी आता पाहिलं तर गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। जे नोकरदार वर्ग आहेत, चाकरमानी आहेत, ते आता कुठेतरी कामावरनं सुटल्यानंतर ठाणे स्थानकामध्ये रेल्वेच्या प्रतीक्षेमध्ये आहे। मात्र स्लो असेल या फास्ट असतील अशा दोन्ही मार्गिकेच्या अप अँड डाऊनच्या लोकल ज्या इथे येत नसल्या कारणाचं तासन तास रेल्वे स्थानकवरती गर्दी आता वाढवायला लागलेली आहे। गेल्या तासभरापासून जे आहे ते चाकरमानी नोकर वर्ग जे आहे ते आता ऑफिसमधनं घरी निघाले आहेत। मात्र या पावसाचा फटका रेल्वेवरती बसलेला आहे। मात्र आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळत आहेत आणि महिला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता रेल्वे फलाटवर दिसून येत आहेत। त्यामुळे नक्कीच याचा जो फटका बसलेला आहे या रेल्वे प्रवाशांना तो आता पुन्हा उद्या कशा प्रकारचा असणार आहे। काल देखील मोठा रेड अलर्ट होता आणि आज देखील मोठ्या ठिकाणी मोठा रेड अलर्ट देण्यात होता। मुसळधार अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती। तसेच प्रशासनाकडनं देखील सांगण्यात आलं होतं की शक्यतो अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा। मात्र अनेक जे ते नोकरदार वर्ग जे ते कामावरती जायला कुठेतरी खाडा नको लागायला आणि त्यामुळे कुठेतरी नुकसान नको व्हायला यासाठी ते कामावरती जात असतात आणि त्यातच भरलेल्या अनेक ठिकाणी रेल्वे सेवा ठप्प दिसून आली। तसेच महामार्गावरती अनेक ठिकाणी पाणी देखील भरल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे अनेक जणांनी घरी परतीचा प्रवास परवडला। मात्र या ठिकाणी आता सध्या जी बेचैन लागली ती म्हणजे रेल्वे कधी येते। गेल्या 1 तासापासून रेल्वे प्रवासी जे ठाण्यातील प्रत्येक फलाटवरती उभे आहेत। कल्याण टिटवाळा या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ज्या गाड्या कधी सुरू होतील हे देखील त्यांची वाट पाहते। मात्र सध्या काही प्रमाणात ठाण्यातून कल्याणच्या दिशेने असेल तसेच टिटवाळा कर्जत कसारा अशा लांब पल्ल्याच्या मार्गावरती असणाऱ्या रेल्वे कधी या रुळावरती येतील हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र तात्काळात आता या ठिकाणी रेल्वेसाठी उभे असलेले प्रवासी ते वाट पाहत आहे। मात्र रेल्वे प्रशासनाकडनं देखील काही प्रमाणात इकडे जे ते सूचना दिल्या जात आहेत ज्या पद्धतीने रेल्वे सुरळीत होईल। नक्कीच ही दृश्य आपण ठाणे रेल्वे स्थानकातली पाहतोय। घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी ठाणे रेल्वे स्थानकात झाली।